हॅलो फ्रेंड्स, जय हिंद. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पोलीस पाटील प्रश्नसंच 3 बघणार आहोत आणि या प्रश्नसंचामध्ये मी संपूर्ण गणित कव्हर केलं आहे. मित्रांनो, पोलीस पाटील भरतीला कशा प्रकारचं गणित विचारलं जाऊ शकतात हे त्याबद्दलचे संपूर्ण जे गणित महत्त्वाचे आहेत, जे क्वेश्चन येऊ शकतात असेच क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे मित्रांनो. आणि हे क्वेश्चन पोलीस पाटील भरती, कोतवाल भरती, SSC GD या सगळ्यांना अतिशय हेल्पफुल आहे. तर मित्रांनो, चॅनलवर कुणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायचा उत्साह मिळेल आणि मी एवढी मेहनत घेतो तुमच्यासाठी त्याचा पण तुम्हाला फायदा मिळेल. तर मित्रांनो, चालू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. बघा, पहिला प्रश्न, मसावी काढा. 20 व 25चा मसावी काढा. लसावी आणि मसावी हे पोर्शन अतिशय महत्त्वाचं आहे पोलीस पाटील भरतीला, कारण मागच्या 2018चा पेपरमध्ये 2-3 क्वेश्चन याच्यावर आले होते मित्रांनो. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, 20 व 25चा मसावी काढा. तर बघा, मसावी काढताना काय करायचं, जे सर्वात मोठी संख्या आहे त्याला भागीला सर्वात छोटी संख्या करायचं. 20 × 20 राहिले 5. त्याच्यानंतर जे सर्वात मोठी संख्या आहे त्याला भागीला सर्वात छोटी संख्या, 5 × 20. तर आपलं उत्तर आलं मित्रांनो 5. ऑप्शन नंबर 1. ओके. पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न बघा मित्रांनो. दुसरा प्रश्न बघा, 230 व 400चा मसावी काढा. अजून मसावीचा प्रश्न आहे. 230 व 400चा मसावी काढा. बघा, जे सर्वात मोठी संख्या आहे त्याला भागीला छोटी संख्या करायचं. हे 0 0 कटले, 23 × 1 = 23. 10तून 3 गेले 7, हातचा 1, 4तून 3 गेले 1. 23 भागीला 17, 17 × 1 = 17. 13तून 7 काढले, 7 आणि 6 13, हातचा 1. त्याच्यानंतर मित्रांनो, 17 भागीला 6, 6 × 2 = 12, 5. त्याच्यानंतर 6/5, 5 × 1 = 5. तर आपला उत्तर आलेला आहे मित्रांनो 5. ऑप्शन नंबर 1. मसावी आलेला आहे 5. ऑप्शन नंबर 1. ओके. पुढचा प्रश्न बघा. अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात मित्रांनो पोलीस पाटील भरती, कोतवाल भरतीमध्ये. पुढचा प्रश्न बघा, 456 + 0.56. 3.456 + 0.56 बरोबर किती? बेरीज आहे बघा. 3.456 + 0.56. .56 6 6 5 11चा 1, हातचा 1, 5 आणि 4 9 आणि 1 10चा 0, हातचा 1 4. 4.016 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 मित्रांनो. ओके. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न, 0.578 - 0.498.
याची वजाबाकी करायची आपल्याला. तर कसं करायचं मित्रांनो, अतिशय सोपं आहे. 0.578 मायनस 0.498, 0 17तून 9 काढले 8, हातचा 1 0 आणि 0 2 नंतर दशांश चिन्ह 0.80. ऑप्शन नंबर 0.08, ऑप्शन नंबर 3. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 16 गुणिला 2 भागिला 4 प्लस 3 गुणिला 2 भागिला 2. बघा, हा बोर्ड मासचा प्रश्न आहे. बोर्ड मासच्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. बोर्ड मास म्हणजे ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन यानुसार हे सोडवायचं आहे मित्रांनो. तर आता बघा, सर्वात पहिला आपण ब्रॅकेट सोडवू. ब्रॅकेट 16 गुणिला 2 32, 16 दुने 32. त्याच्यानंतर ऑर्डर आहे का नाही, त्याच्यानंतर भागिला आहे, डिव्हिजन 32 भागिला 4, 4 1 4, 4 8 32 आले 8. ओके, 8. त्याच्यानंतर प्लस 3 गुणिला 2 भागिला 2. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे 2 भागिला 2 म्हणजे 1, म्हणजे आपलं आला 8 प्लस 4 गुणिला 1. त्याच्यानंतर मित्रांनो मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर गुणाकार करायचा आहे. 8 प्लस 4 गुणिला 1 4. बघा, बोर्ड मास पद्धतीने सोडवायचं आहे. तर 16 दुने 32 भागिला 4, 16 दुने 32 भागिला 4 प्लस 3 गुणिला 2 भागिला 2. ओके, मग 4 भागिला 32, 8 1 4 1 4 4 8 32, 8 प्लस 3 गुणिला 2 भागिला 2. मग 2 भागिला 2 1, 8 प्लस 3 गुणिला 1. तर त्याच्यानंतर मित्रांनो मल्टिप्लिकेशन करायचं. 8 प्लस 3 गुणिला 1, 3 गुणिला 1 3, बरोबर आपलं उत्तर येते 11. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 11. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. 36चे 1/6 भागिला 2 प्लस 3 बरोबर किती? बघा, 36 गुणिला 1/6 भागिला 2 प्लस 3 बरोबर किती म्हणते. ओके, तर पहिलं याचं 6 1 6, 6 6 36. ठीक आहे, मग 6 गुणिला 1 भागिला 2 प्लस 3. ओके मित्रांनो. नंतर बघा, 6 गुणिला 1 भागिला 2 0.5 येणार, कारण 1 मध्ये 2चा भाग नाही जात, तर दशांश चिन्ह दिलं 0 आणि 2 10 प्लस 3. 6 गुणिला 0.5 किती येते? 6 गुणिला 0.5 5, 6 पंचे 30, 3 येतात मित्रांनो. 3 प्लस 3 बरोबर 9. त्याचं ॲन्सर झालं 9. सॉरी 6. 3 प्लस 3 6. बेरीज करायची आहे, गुणाकार नाही. 3 प्लस 3 6. त्याचं उत्तर आहे 6. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सरासरीचा. 1 2 3 डॉट 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 10ची सरासरी किती? 1 2 3 डॉट 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 10ची सरासरी किती? बघा अतिशय सोपं आहे. तर कसं करायचं मित्रांनो, 1 + 10 शॉर्टकटमध्ये 1 + 10 डिवायडेड बाय ह्या दोन संख्या. सरासरी काढण्याचाच फॉर्म्युला काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. तर पहिली संख्या घ्यायची आणि शेवटची संख्या घ्यायची. 1 + 10 डिवाइड बाय 2 किती येते? 11 डिवाइड बाय 2. बे एक बे, बे पंचे 10, राहिला 1, भागण्याच्या दशांश चिन्ह 0, बे पंचे 10, 5.5 आपलं आन्सर आलं मित्रांनो, 5.5. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मी अजून व्हिडिओ बनवणार. पुढचा प्रश्न बघा. 3 भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. काय म्हणते क्वेश्चन? 3 भावाच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. त्यापैकी एकाचे वय 10 वर्ष, दुसऱ्याचे वय 20 वर्ष व दुसऱ्याचे वय 20 वर्ष. तर तिसऱ्या भावाचे वय किती बनते? बघा, 3 भावाच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. त्यापैकी एकाचे वय 10 वर्ष व दुसऱ्याचे वय 20 वर्ष आहे. तर तिसऱ्या भावाचे वय काढा. तिसऱ्या भावाचे वय किती बनते? तर कसं करायचं? हा सुद्धा सरासरीचा प्रश्न आहे, ॲव्हरेजचा प्रश्न आहे. तर 3 भावाच्या वयाची सरासरी दिली असेल तर तिला गुणिला करायचा. 3 भाऊ आहे म्हणून 3 गुणिला 20 किती येते? 20 3 60. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या भावाचं वय आहे 10 वर्ष, दुसऱ्या भावाचं वय आहे 20 वर्ष, बरोबर. हे 60मधून मायनस करायचे, तर तिसऱ्या भावाचं वय निघणार मित्रांनो. तर आपलं आन्सर आलं 30. ऑप्शन नंबर 2. बघा अतिशय सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. 64चे x% बरोबर 8. पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे. 64चे x% बरोबर 8. 2 प्रश्न आहे या लेवलचा. आपण पहिला प्रश्न बघूया. तर 64चे x% बरोबर 8 हे आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. तर कसं काढायचं? 64 गुणिला x भागिला 100 बरोबर 8. ओके. तर x बरोबर, x इकडे येणार 100 भागिला आहे तर गुणिला जाणार, गुणिला 8 भागिला 64. 8 1 8, 8 8 64. x बरोबर किती येणार मित्रांनो? 8 1 8, 8 दुने 8 1 8, राहिले 2, 8 दुने 16, राहिले 4, 8 पंचे 40, 8 पंचे 40, सॉरी 64 गुणिला x भागिला 100 बरोबर 8. एक्सला इकडे घेऊ. x बरोबर 100 गुणिला 8 भागिला 64. 8 1 8, 8 8 64. मग x बरोबर 100 डिवायडेड बाय 8. 100 भागिला 8, 8 1 8, x बरोबर किती येणार? 8 1 8, राहिले 2, 8 दुने 16, 8 दुने 16, राहिले 4, 4 मध्ये भागण्याचे आहेत म्हणून दशांश चिन्ह आणि 8 पंचे 40. तर 12.5 आपला उत्तर येते. ऑप्शन नंबर 1, 12.5. ओके, समजलं मित्रांनो?
तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, त्यामध्येच आहे पुढचा प्रश्न. 24 चे x% बरोबर 0.72. बघा, 24 गुणिला x भागिला 100 बरोबर 0.72. इथे पण असंच करायचं मित्रांनो. x बरोबर 100 गुणिला 0.72 डिवाइड बाय 24. ठीक आहे. आता 100 x बरोबर 100 गुणिला 0.72 जर आपण केलं तर किती येते? 0.72. 100ला 72 येणार. 72 तर 720 डिवाइड बाय 24. 72च येणार. 24 एक 24, 24 तरी 72. तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. 100 गुणिला 0.72 केलं तर आपला आन्सर येते 72. 72 भागिला 24, 24 तरी 72. ऑप्शन नंबर 3%. ओके. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न तलाठी भरतीला सुद्धा विचारला गेलेला आहे आणि पोलीस पाटील भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकते. अतिशय सोपा प्रश्न आहे. एका व्यक्तीकडे 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? बघा, 25% सफरचंद विकले म्हणजे मित्रांनो 100% होते. 100%मधून 25% विकले तर एकूण 75% त्याच्याकडे राहिले. बरोबर आहे. 75% सफरचंद त्याच्याकडे राहिले तर 75% अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे गणित सोडवू. 75% म्हणजे किती राहिले? 321 राहिले. 321 राहिले. ठीक आहे. 25% विकले, 75% राहिले तर मग 100%ला किती? 100%ला किती? तर बघा, 321 तिरपा गुणाकार केला गुणिला 100 डिवाइड बाय 75. 75. 25 एक 25, 25 तिरी 75 आणि 25 चौ 100. त्याच्यानंतर 3नी 321ला भाग जातो. 3 एक 3, 0, 3 7 21. मग 4 गुणिला 107 केलं तर 7 4 7 28 8 हातचे 2, 4 0 0 तर 2 आणि 4, 4 एक 4 तर आपला आन्सर आलं 428. 428. तर त्याच्याकडे सुरुवातीला मित्रांनो 428 सफरचंद होते. ऑप्शन नंबर 4. बघा, अतिशय सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, 900 रुपयाची वस्तू जर 1150 रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला? बघा, 900 रुपयाची वस्तू 1150 रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला? म्हणजे अतिशय सोपं आहे. तर आपल्याला जर नफा काढायचा असेल तर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तर 1150 मायनस 900
1150 मायनस 900 0 5 0 5 2 आणि 0 तर 250 रुपये. आपलं उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर 1 250 रुपये. ओके, पुढचा प्रश्न बघा. 600 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? बघा, आता या प्रश्नामध्ये आपल्याला शेकडा नफा विचारला आहे. मागील प्रश्नामध्ये आपल्याला किती रुपये नफा झाला फक्त ते विचारलं होतं आणि यामध्ये शेकडा किती टक्के नफा झाला ते विचारलेलं आहे. ओके, तर मित्रांनो बघा, हजार रुपयाला विकली वस्तू, 600 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली तर 1000 मायनस 600 रुपये आपण जर केले तर किती? 400 रुपये. 1000 मायनस 600 बरोबर 400 रुपये. ठीक आहे, तर किती शेकडा नफा किती झाला? तर 400 काय करायचं? 400 गुणिला 100. शेकडा नफा काढायचा आहे म्हणजे शेकडा म्हणजे 100 म्हणून गुणिला 100 भागीला खरेदी किंमत करायची 600 रुपये. बघा, शेकडा म्हणजे 100. 400 गुणिला 100 भागीला 600 हे 2 शून्य कटले मित्रांनो. ठीक आहे, 400 भागीला 6 6 1 6 6 2 12 6 3 18 6 24 6 5 30 6 6 36 6 6 36 राहिले अजून 4 6 6 36 मध्ये राहिले अजून 4 म्हणजे 66.66 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 66.66. ओके, पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे आपला 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली. 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. बघा, 570 रुपयाची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा म्हणते. आपल्याला वस्तूची विक्री किंमत काढायची मित्रांनो. तर विक्री किंमत काढण्याचा सोपी पद्धत काय? एक फॉर्म्युलाच बघा, 100 कसा करायचा, विक्री किंमत कशी काढायची? हा फॉर्म्युला आहे 100 प्लस नफा. जो भी नफा झाला असेल तो 100 प्लस नफा डिवाइड बाय 100 करायचं आणि भागीला हे गुणीला विक्री किंमत, हे खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस. ठीक आहे, 100 प्लस नफा डिवाइड बाय 100 इंटू म्हणजे गुणीला खरेदी किंमत. आता बघा, 100 प्लस नफा किती झाला? 30% डिवाइड बाय 100 गुणीला विक्री किंमत, खरेदी किंमत 570. खरेदी किंमत आहे 570. ओके, तर नंतर बघा, 100 प्लस 30 झाले 130 भागीला 100 डिवाइड बाय हे गुणीला 570. 100 हे 2 शून्य कटले, 0 0 2 शून्य कटले, 57 भागीला 13. बघा, 57 गुणीला 13 7 3 21 चा 1 हाचे 2 5 3 15 16 17 1 7 7 आणि 1 5 5. बघा किती येते? 1 1 7 7 14 4 हातचा 1 5 आणि 2 7. तर 741 आपलं उत्तर येते. तर त्या वस्तूची विक्री किंमत आहे 741. ओके मित्रांनो, अतिशय सोपा आहे. विक्री किंमत काढण्याचा फॉर्म्युला आहे 100 प्लस नफा डिवाइड बाय 100 गुणीला खरेदी किंमत. जर नफा झाला असेल तर प्लस नफा करायचा आणि जर तोटा झाला असेल तर मायनस तोटा करायचा. नफा हा प्लस होतो, तोटा हा मायनस होतो. ओके, नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. 400 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत काढा. बघा, आता याच्यामध्ये
तोटा झालेला आहे, लॉस झालेला आहे, तर विक्री किंमत काढा. तर आताच मी फॉर्म्युला सांगितला होता की 100, आता तोटा झाला म्हणून मायनस तोटा, 100 मायनस तोटा, 100 मायनस तोटा, 100 मायनस तोटा डिवाइड बाय 100 गुणिला खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस. तर बघा हा तोटा आहे 100 मायनस तोटा किती झाला 30%, तर 30% म्हणून हे आपण भागीला 100 केलं गुणिला 400 रुपये खरेदी किंमत. तर बघा 100 मधून 30 मायनस केले 70 भागीला 100 गुणिला 400. हे 0 0 कटले 728, 280. तर त्या वस्तूची विक्री किंमत आहे 280, ऑप्शन नंबर 1. ओके. तोटा झाला तर मायनस करायचा आणि नफा झाला तर प्लस करायचा. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा. एक वस्तू 910 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत काढा. आता बघा खरेदी किंमत विचारलेली आहे. एक वस्तू 910 रुपयाला विकल्यामुळे 30% नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत काढा. बघा खरेदी किंमत, आता याचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट प्राइस काढायची आहे, खरेदी किंमत काढायची आहे. तर खरेदी किंमत काढण्याचा फॉर्म्युला आहे 100 भागीला 100 प्लस नफा गुणिला सेलिंग प्राइस, विक्री किंमत, सेलिंग प्राइस. तर बघा बरोबर 100 डिवाइड बाय 100 प्लस नफा, 100 प्लस 30% नफा झाला म्हणून गुणिला 910. तर बरोबर 100 गुणिला 910 डिवायडेड बाय 100 प्लस 30 होते 130. हा 0 कटला, 13चा भाग जातो, 13 × 13, 13 7 91. तर आपला बरोबर येते 100 गुणिला 7 बरोबर 700, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. दसादसे 20% दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याजवरचा प्रश्न आहे. दसादसे 20% दराने 3000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. ठीक आहे, 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे आपल्याला. तर सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. अतिशय सोपा पद्धतीनं फॉर्म्युला आहे. मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागीला 100. तर 3000 गुणिला 20 गुणिला 3 भागीला 100. हे 0 0 कटले, 3 दुने 6, 600 गुणिला 3 साइन 3 18. तर आपला आन्सर आला ऑप्शन नंबर 4, 1800. ओके, 1800, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. दसादसे दर साल दर शेकडा 4% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1200 रुपये आहे.
तर ती रक्कम कोणती? बघा आता रक्कम काढायची आपल्याला, मुद्दल काढायची आहे. 10 4% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे सरळ व्याज 1200 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? सोपं आहे. तर याचा फॉर्म्युला काय आहे? सरळ व्याज गुणिला 100 भागिला मुदत गुणिला दर, असा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? सरळ व्याज गुणिला 100, सरळ व्याज गुणिला 100 डिवायडेड बाय मुदत गुणिला दर. ठीक आहे. तर बघा सरळ व्याज किती आहे? सरळ व्याज आहे 1200 गुणिला 100 डिवाइड बाय मुदत गुणिला दर. 4 1 4, 4 3 12. ठीक आहे. हे 3 तसे पण कटले, किती आले? 10,000. ओके. ऑप्शन नंबर 1 10,000. ओके. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. 10 दर साल दर सेकडा 20% दराने 4,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. आता बघा कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज, व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज विचारलेला आहे. तर 20%, याला आपण सिंपल करून टाकू. 20% बरोबर त्याचं तोडून टाकू, त्याला 20 भागिला 100, 20 1 20, 20 5 100, 1/5. ठीक आहे. 1/5 बघा इथे लिहितो. 20% आहे, 20% 20%चा किती आला? 1/5. 20 5 100, 20 1 20, 20 5 100. ठीक आहे. तर आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे. तर पहिल्या वर्षाचं व्याज, पहिलं वर्ष 2 वर्षाचं काढायचं आहे. 4,000 गुणिला 1/5 भागिला 100. सॉरी 100 येणार नाही, 4,000 गुणिला 1/5, 5 1 5, 5 8 40, बरोबर आले मित्रांनो 800. ठीक आहे. आणि दुसऱ्या वर्षाचं बघा, 800 गुणिला 1/5 किती? 5 1 5, 5 1 5 राहिले 3, 5 6 30, 60. आता बघा 2 वर्षाचा आहे म्हणून 800 गुणिला 2 आणि 160 गुणिला 1. 2 वर्षाचा आहे म्हणून मित्रांनो 2 2 1 करायचं. हे एक इझी ट्रिक आहे सॉल्व करण्याची. आणि 3 वर्षाचं असतं चक्रवाढ व्याज, तर 3 3 1 केलं असतं. हे 2 वर्षाचा म्हणून 2 2 1. तर बघा इथे काढतो. 8 2 16, 1600 आणि 160, 1600 आणि 160, 160 गुणिला 1, 160 बघा किती ते 0 6 6 1 7 आणि 1, 1760. 1760 आपला आन्सर झाला ऑप्शन नंबर 2, 1760. ती 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 5,405 रुपयाची वस्तू, 5,405 रुपयाची वस्तू ग्राहकाला 4,000 रुपयाला मिळाली, तर त्याला किती रुपये सूट मिळाली? किती रुपये सूट मिळाली? अतिशय सोपं आहे. आपण कुण्या दुकानात गेलं, काही घेतलं तर आपल्याला डिस्काउंट मिळते, तर तेच डिस्काउंट इथे काढायचे आहे. तर की 5,405 रुपयाची वस्तू होती आणि ती 4,000 रुपयाला मिळाली, तर किती रुपये सूट मिळाली? 1405 रुपये. ऑप्शन नंबर 1 1405. सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे 1,500 रुपयाची वस्तू, 1,500 रुपयाची वस्तू ग्राहकाला 1,000 रुपयाला मिळाली, तर शेकडा सूट काढा. आता बघा, आता आपण किती रुपये सूट
मिळाली ते काढलं होतं. आता आपल्याला पर्सेंटेजमध्ये सूट काढायचं आहे की किती टक्के सूट मिळाली, 10%, 20% असा टाईप. तर बघा, 1500 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला मिळाली म्हणजे किती रुपये सूट मिळाली आपल्याला? 500 रुपये. 500 रुपये सूट मिळाली, तर ह्या 500ला किती टक्के सूट मिळाली? या 500ला टक्केमध्ये काढायचं आहे आपल्याला. तर बघा, 500 गुणिला 100, टक्क्यात काढायचा आहे म्हणून गुणिला 100 डिवाइड बाय जे त्याची ॲक्च्युअल किंमत होती ते 1500 रुपये छापेल किंमत. ठीक आहे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 1 5, 5 3 15, 100 भागीला 3, 3 3 9, 3 3 9, ते 33.33%. 33.33% आपल्याला सूट मिळाली. ऑप्शन नंबर 1. ओके. अतिशय सोप्या पद्धतीचे गणित विचारले जातात मित्रांनो. पोलीस पाटील भरती, कोतवाल भरतीसाठी अतिशय इझी क्वेश्चन येतात. पुढचा प्रश्न बघा. एक रेल्वे 72 किलोमीटर पर आवर 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी काढा, रेल्वेची लांबी काढा. लांबी काढा म्हणलं आहे. तर बघा, आता त्याच्या अगोदर एक बघा मित्रांनो, ठीक आहे, रेल्वेची लांबी काढा. आता बघा, एक सांगतो किलोमीटर पर आवर, एक हे आहे फॉर्म्युला की किलोमीटर पर आवरचं जर रूपांतर आपल्याला मीटर आणि सेकंदमध्ये करायचं असेल, हे लिहून ठेवा मित्रांनो. किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर आपल्याला मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर 5/18 करायचं. 5/18 करायचं. किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर 5/18 करायचं. आणि मीटर सेकंदचं रूपांतर जर आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर 18/5 करायचं. ओके, हे महत्त्वाचं आहे. आता बघा काय म्हणते. एक रेल्वे 72 किलोमीटर पर आवर वेगाने खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा. ठीक आहे, लेंथ काढायची आपल्याला, लांबी. तर लांबी काढण्याचा फॉर्म्युला काय? वेग स्पीड गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ, स्पीड इंटू टाईम. तर बघा, वेग किती आहे? 72. आता बघा, किलोमीटर पर आवर आहे. आताच मी म्हटलं की किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटरमध्ये काढायचं आहे, कारण लांबी हे मीटरमध्ये निघाल. मीटर किंवा सेकंदमध्ये काढायचं आहे तर 5/18 करायचं. 5/18 गुणिला 20 सेकंद. ठीक आहे, बघा, 18 1 18, 18 4 72, आणि हे 5 गुणिला 4 5 4 20 गुणिला हे 20 गुणिला 20 किती झाले? 400 मीटर. 400 मीटर. तर ऑप्शन नंबर कुठे आहे? 3 मध्ये. ऑप्शन नंबर 3. तर रेल्वेची लांबी आहे 400 मीटर. पुढचा प्रश्न बघा. 400 मीटर लांबीची रेल्वे. अजून रेल्वेवरचा प्रश्न आहे. 90 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल? तर आपल्याला वेळ काढायचा आहे, टाईम काढायचा आहे. 400 मीटर रेल्वेची लांबी आहे. 90 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास एका खांबाला किती वेळेत ओलांडेल म्हणजे. ठीक आहे, बघा, आता वेळ काढायचा आहे आणि वेळ काढण्याचा फॉर्म्युला आहे वेळ बरोबर लांबी. वेळ बरोबर आपला फॉर्म्युला बघा, वेळ बरोबर आहे लांबी भागीला वेग. लांबी डिवाइड बाय वेग हा आपला फॉर्म्युला आहे, लांबी डिवाइड बाय वेग. तर बघा, लांबी किती आहे? 400 मीटर आहे. 400 मीटर
भागीला वेग 90. आता बघा अजून मी म्हटलं की वेळ हा मीटर किंवा सेकंदमध्ये निघेल तर मीटर सेकंदचं रूपांतर म्हणजे किलोमीटर पर अवरचं रूपांतर हे किलोमीटर पर अवर आहे. किलोमीटर पर अवरचं रूपांतर जर मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर 5/18 घ्यायचं. ओके, 5/18 घ्यायचं. म्हणून इथं गुणिला 5/18. 18 × 18 18 पंचे 90. बघा 400 5 × 5 = 25. ठीक आहे. आता 400/25 किती येते? 25 × 25 25 × 25 5 3 25 सकट 150 16 सेकंद. ऑप्शन नंबर 4. ओके, ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा. एक काम करण्यासाठी ए व बी ला 4 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 6 दिवसात करतो तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. एवढा मोठा फक्त बघायला प्रश्न आहे, पण अतिशय सोपा आहे. अतिशय सोप्या पद्धतीची ट्रिक आहे. एक काम करण्यासाठी ए व बीला एक काम करण्यासाठी ए प्लस बीला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 4 दिवस लागतात. तर एकटा ए ते काम 6 दिवसात करते तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर कसं करायचं मित्रांनो, 6 × 4 करायचं. अतिशय सोप्या पद्धतीची ट्रिक आहे, इझी ट्रिक आहे. काहीच नाही करायचं. 6 × 4 डिवाइड बाय. आता बघा एकट्याचं काम काढायचं तर एकट्याचं काम काढायचं म्हणून 6 - 4 करायचं. जर दोघाचं काम काढायचं असेल तर प्लस, एकट्याचं काढायचं असेल तर मायनस. 6 × 4 = 24 आणि 6 मधून 4 काढले 2 12. बघा अतिशय सोपं, 2 सेकंदामध्ये आन्सर येते. ऑप्शन नंबर 4 12. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर दोघा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? आता बघा दोघा मिळून काम विचारलेलं आहे. एला एक काम करण्यासाठी, समजा एला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात आणि बीला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर ए प्लस बी ते काम किती दिवसात करेल? 30 दिवस. तर कसं करायचं? आताचाच फॉर्म्युला वापरायचा. 30 हे जी ट्रिक आहे, 30 × 20 भागीला. आता बघा हे दोघाचं काम आहे म्हणून दोघाचं काम काढायचं असेल तर प्लस, एकट्याचं काम काढायचं असेल तर मायनस. तर दोघाचं काम काढायचं आहे म्हणून प्लस. 30 + 20 किती येते? 3 × 2 = 6 600/50. 0 0 घटला. 60/5 5 × 5 5 2 10 12 पंचे 60. इथं पण आपलं उत्तर आलं आहे 12. ऑप्शन नंबर 2. ओके, पुढचा प्रश्न बघा. खुर्ची व टेबल यांच्या किमतीची गुणोत्तर 2:5 आहे आणि टेबलाची किंमत 540 रुपये असेल तर खुर्चीची किंमत काढा. ओके, चेअर आणि टेबल यांचा अनुपात आहे 2:5. ठीक आहे. आणि टेबलाची किंमत दिलेली आहे 540. तर खुर्चीची किंमत काढायची आहे. बघा खुर्चीची किंमत काढायची आहे. ठीक आहे. तर कसं काढायचं मित्रांनो, 540 हे 5 ला 540 तर 2 ला किती? तर 540 × 2/5. 5 1 5 0 5 8 40. बघा 5/540 करायचं. 5 1 5 0 5 8 40
मग 108 गुणिला 2, 8 दुणे 16चे 6, हातचा 1, 2 0 0 1 1 बे 1 बे 216. ऑप्शन नंबर 2 म्हणजे खुर्चीची किंमत आहे 216. पुढचा प्रश्न आहे आणि आपला शेवटचा प्रश्न मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे. ए बी बरोबर 1:b, बी सी बरोबर 2:3, तर ए बी सी बरोबर किती? सोपा प्रश्न आहे बघा. A:B बरोबर 1:2, B:C बरोबर 2:3. तर बघा हे कसं करायचं, हे कॉमन बघायचं आणि याला उलटा झेड करायचा. बघा बे 1 बे, बे 2 4 आणि 3 दुणे 6. 3 दुणे 6 बे 1 बे, बे 2 4, 3 दुणे 6. इझी आहे. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 3 6. 2चा भाग जातो, तर आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 1:2:3. ए बी सी बरोबर 1:2:3. ओके मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.